धावता लोकलमध्ये चढताना लोकल खाली आलेल्या त्या प्रवाशाचा अखेर मृत्यू झाला। अंबरनाथमध्ये पळताना तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये तो प्रवासी अडकला होता। या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झालेला। रोहित बचूलाल यादव असं 35 वर्षीय मृतकाचं नाव आहे। वसई विरार पालिकेला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली आहे। पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलेले आहे। आधीच धरणांमध्ये कमी पाणी साठा असताना वसई विरार पालिकेचा भोंगळ कारभाराचा वसईकरांना मात्र फटका बसतोय। वाढोतील पाईपलाईनला वारंवार गळती लागत असताना देखील पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार समोर आलेला आहे। पालघरमध्ये महालक्ष्मी यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। यात्रेमध्ये दिवसाला महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधील लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी दाखल होतात। गडाच्या पायथ्याशी आणि गडावर अशी 2 महालक्ष्मी मातेची पांडवकालीन मंदिराची ऐतिहासिक कथा सांगितली जाते। पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये बौद्धगयामधील बुद्धविहारीची प्रतिकृती यावेळेस बनवण्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। दरम्यान गेल्या 35 वर्षांपासून बुद्ध विचाराला अनुसरून अशी विविध प्रतिकृती इथं साकारल्या जात आहेत। पुण्याच्या अंतरा धरणामध्ये पाण्यामध्ये एक तरुण धोकादायक पद्धतीने मोटरसायकल चालवत असल्याचं चित्र समोर आलेलं आहे। त्यामुळे त्याचा जीव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही। पुण्यामध्ये मनसेकडून महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। यावेळेस लहान मुलांसाठी आंबेखास स्पर्धा घेण्यात आली। यात 30हून अधिक मुलांनी सहभाग घेतला। दरम्यान विजेत्याला आंब्याची पेटी बक्षीस देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत। आर्वीमध्ये 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतं। यावेळेस आर्वी शहरातील प्रशासकीय भवनाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार। या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। बुलढाण्यातील चिखलीतील रेणुकादेवी यात्रेमध्ये बगदीला लहान मुलांना लटकवण्याची अनोखी परंपरा आहे। रेणुकादेवीच्या मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर या वगदा आपल्या ठिकाणावर येऊन परत समारोप घेतात। यासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी असते। अकोला अकोट तालुक्यामध्ये पुन्हा पावसाळी पावसाचा फटका बसतोय। शिवपूर कासोद शेतशिवारामध्ये वीज कोसळून लक्ष्मण गुरेकर यांची 2 बैल दगावलेली आहेत। शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। शासनाने आता तरी मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस पडलेला आहे। अंजनी सुरजी तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे पावसामुळे आंबा संत्री केळी लिंबू पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे।